राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व देशभरातील पदाधिकारी बेंगलोरमध्ये दाखल झालेले आहे आणि उद्या ओबीसींच्या विविध मुद्द्यांवर मंथन होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर बळवंतराव तायवाडे सर माझ्यासोबत आहे। सर 22-23 दिवस राहिलेले आहे। जरांगे पाटील आरपारची लढाई म्हणून आंदोलनाला बसतायत आणि त्यांना तुमच्या ताटातून हवं आहे, ओबीसीच्या ताटातून हवं आहे। या अधिवेशनात काय मंथन होईल, मुख्यमंत्र्यांसमोर तुम्ही काय मांडणार आहात? नाही, हे बघा, यापूर्वी सुद्धा याच्यावरती मी वारंवार वक्तव्य केलेलं आहे की ते काय मागतात त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही। ते त्यांच्या समाजासाठी संघर्ष करतात, त्यांना जे मागायचं त्याच्याकरता ते स्वातंत्र्य आहे, मोकळे आहे। आम्ही सुद्धा आमच्या समाजाच्या संविधानिक अधिकाराच्या संरक्षणाकरता आणि आरक्षण बचावण्याकरता आमचा संघर्ष सुरू ठेवत असतो, वर्षभर सुरू असते। आणि दरवर्षी या देशातल्या कुठल्या तरी मोठ्या राज्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही अधिवेशन 7 ऑगस्टला घेत असतो। त्या परंपरेतच यावर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जन्मशताब्दी आहे, ते सुद्धा एक औचित्य साधून हे 11वं महाधिवेशन उद्या बेंगलोरमध्ये होणार आहे। त्याकरता आम्ही सर्व या ठिकाणी पोहोचलेलो आहोत, सर्व व्यवस्था झालेली आहे। या तुम्ही म्हटलं की त्यांना स्वातंत्र्य आहे, त्यांना मागण्याचं स्वातंत्र्य आहे, पण त्यांना ओबीसीतून आरक्षण हवं आहे। आणि उद्या जर समजा मुख्यमंत्री किंवा सरकार दबावात येऊन काही निर्णय घेतला तर काय भूमिका असेल? उद्या मुख्यमंत्र्यांसमोर तुम्ही काय मांडणार आहात? कुठल्याही परिस्थितीत जी 2023 पासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आग्रहाची भूमिका राहिलेली आहे की कुठल्याही परिस्थितीत सरसकट शब्द आहे, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र द्यायचे नाही आणि ओबीसीच्या आरक्षणामधनं आरक्षणसुद्धा द्यायचं नाही। ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये। त्या मागणीवर आजही राष्ट्रीय ओबीसी महासंघ ठाम आहे, कालही होता, आजही आणि उद्या आहे। आणि उद्यासुद्धा मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही तेच मांडणार आहोत। ठराव होणार आहे त्याच्यावर, ठराव करून की कुठल्याही परिस्थितीत या राज्यामध्ये ओबीसी समाजाला जे काही आरक्षण मिळते त्या आरक्षणाला किंचितचाही धक्का लागता कामा नये। तो धक्का लावण्याचा सरकारने प्रयत्न केला, विचार केला तर या आता राज्यातीलच नव्हे, महाराष्ट्र राज्यातील तर उद्या या ठिकाणी सर्व देशातले ओबीसी एकत्र येणार आहे। हा देशातील ओबीसी संघटित होऊन एकत्रित होऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्यास सक्षम होणार आहे। सर, मग याचा अर्थ असा होतो की जरांगे पाटील यांनी तिकडे आंदोलन सुरू केलं तर आपल्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी ओबीसी समाज तयार आहे, सज्ज आहे, उभा आहे? बिलकुल तयार आहे, बिलकुल। आम्ही वर्षभरच तयार असतो, त्याच्यामुळेच आम्ही राष्ट्रीय अधिवेशन, राज्य अधिवेशन, जिल्हा अधिवेशन जे घेत असतो आणि समाजाला जागृत ठेवत असतो। काय त्याच्यामधल्या फळीमधलाच हे एक उद्या राष्ट्रीय अधिवेशन आहे। आणि म्हणून आम्ही फक्त राज्यातील ओबीसीला जागृत नाही करत, पूर्ण देशातील ओबीसीला जागृत ठेवत असतो। आणि ज्या दिवशी ओबीसी समाजावर कुठल्याही प्रकारचं संकट येतं असं आम्हाला कळेल तर आम्ही हा संपूर्ण 60% ओबीसी समाज रस्त्यावरती येऊन आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं आणि आरक्षणाचं रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत। सर, या अधिवेशनाच्या पूर्वी सरकारने एक मागणी तुमची मान्य केली, ओबीसी वसतिगृहात ॲडमिशनसाठी जाहिरात निघालेली आहे, हा मुद्दा तुम्ही लावून धरला होता? नाही, बरोबर आहे ना की ऑगस्ट महिना आता सुरू झालेला आहे, जून महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होते लोकांची आणि ती जून गेला, जुलै गेला तरीपर्यंत ती प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायची होती। आणि म्हणून आम्ही सरकारच्या ते निदर्शनात आपल्या माध्यमातून आणून दिलं आणि त्याचा परिणाम असा झाला की काल ती जाहिरात आली। पण यासोबतच महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर उद्या प्रामुख्याने मी मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही सर्व ज्या 4 प्रमुख मागण्या त्या ठिकाणी मांडणार आहोत की एक, आमच्या राज्यातील विद्यार्थ्यांना, मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये 100% स्कॉलरशिप मिळायला पाहिजे, जी आता 50% मिळते। मुलींना 100% झाली पण मुलांना अजूनपर्यंत 100% स्कॉलरशिप नाही, ती लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी सुरू करावी। दुसरी गोष्ट अशी की जे विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहतात त्यांना जो निर्वाह भत्ता दिला जातो सरकारकडून, तो निर्वाह भत्तामध्ये SC आणि ST समाजातील विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये वाढ झालेली आहे, पण ओबीसी विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यामध्ये अजून वाढ झालेली नाही। म्हणून ती वाढसुद्धा राज्य सरकारने करावी। आणि हा निर्वाह भत्ता विद्यार्थी ज्या दिवशी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतो त्या दिवसापासून तर परीक्षा संपेपर्यंत हा जवळजवळ 12 महिन्याचा कालावधी होतो। या 12 महिन्याकरता निर्वाह भत्ता देण्यात यावा। सध्या तो 10 महिन्याकरता। जातीय जनगणना हा तर राष्ट्रीय मुद्दा आहे ना, आपण महाराष्ट्रातला आता उद्या हे राष्ट्रीय अधिवेशन आहे आणि राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राष्ट्रीय मुद्दा सर्वात पहिला मुद्दा जो आहे आमचा
की आता जी जनगणना होऊ घातली आहे त्यामध्ये जे काही ते प्रश्नावली तयार करतील त्या प्रश्नावलीमध्ये ओबीसी आणि सोबतच जात हे 2 कॉलम स्वतंत्रपणे टाकून ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी ही प्रमुख मागणी उद्या राहणार आहे. किती लोक उद्याच्या अधिवेशनाला येणार सर? 5 ते 10 हजाराच्या मध्ये लोक असतील. आता एक्झॅक्ट आम्हाला आकडा आता येऊन राहिलेले आहे लोक 5 ते 10 हजाराच्या मध्ये नक्कीच लोक उद्या राहणार. शेवटचा प्रश्न मग सचिन भाऊकडे जातो. मंडल यात्रा काँग्रेसनं काढलेली आहे, मंडल यात्रा विजय वडेट्टीवार यांची वेगळी आहे आणि ओबीसीच्या मुद्द्यावर तुमचं बेंगलुरूमधलं राष्ट्रीय अधिवेशन. नाही मी वारंवार म्हणत असतो की 60% हा ओबीसी समाज आहे आणि म्हणून 60% ओबीसी समाज असल्यामुळे अनेक नेते तयार व्हायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या परीने ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याचं काम करायला पाहिजे. आमचं तर हे 11 वर्षापासून सातत्याने राष्ट्रीय लेवलवरती काम सुरू आहे. आता नव्याने जे नेते तयार होत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि ते ज्या घेतील आमचेच मुद्दे आहे शेवटी. पण शेवटी असं आहे की आम्ही जो एक जय ओबीसीचा नारा या देशामध्ये रुजवला आहे ओबीसीच्या मनामध्ये, तो नारा बाकीच्या लोकांना घ्यायला कुठेतरी लाज वाटते. मला असं वाटते जे लोक स्वतःला ओबीसी म्हणत नाही, जय ओबीसी म्हणत नाही, ते काय ओबीसीचं काम करणार. मग त्यांना माझं हे निवेदन आहे की त्यांनी पहिले जय ओबीसी म्हणायला शिकावं आणि मग ओबीसीला संघटित करून ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता संघर्ष करा. हा प्रश्न तुमच्याकडे शेवटचा होता, पण आता तुम्ही म्हटलं की नवीन लोक तयार झाले, त्यांना जय ओबीसी म्हणण्याची लाज वाटते. विजय वडेट्टीवारांना टोला हा थेट नाही, सर्वसामान्यांना म्हणून राहिलो मी. पुष्कळशा ओबीसी संघटनाचे मी बॅनर पाहतो. आज आम्ही जसं पिवळा दुपट्टा पिवळी टोपी हे आमचं हे केलेलं आहे, चिन्ह केलेलं आहे की बिलकुल भारतामध्ये ओळख आहे की गळ्यामध्ये पिवळा दुपट्टा जय ओबीसी लिहिलेला पिवळी टोपी असलेली की ही ओबीसी संघटना आहे. आणि जय ओबीसी आमच्या कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही जय ओबीसीने होत असते. तुम्ही जोपर्यंत ओबीसीच्या लोकांमध्ये जय ओबीसी हा नारा गुंजवणार नाही, ओबीसी समाज जागृत होणार नाही. सचिन राजूरकर सचिव आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे. सचिन भाऊ, कोण नेते या ठिकाणी येणार आहात? तुम्ही या संपूर्ण नियोजनात होते, काय सांगा? नाही, आमच्याकडे या राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा येतील. अतुलजी सावे आहेत, प्रतिभाताई धानोरकर आहेत, आमचे परिणयजी फुके आहेत आणि त्याचबरोबर सुधाकरराव अडबले सुद्धा आहेत आणि महसूल मंत्री अजून प्रोग्राम यायचा आहे, अजून येतील असं मला आशावादी आहोत आम्ही. आणि या देशातील विविध राज्यातून सुद्धा अनेक लोक येणार आहेत. तेलंगणाचे काही मंत्री लोक येणार आहेत. त्याचबरोबर या राज्यातली सुद्धा मंत्रिमंडळातील काही नेते सुद्धा या अधिवेशनाला येणार आहेत. या अधिवेशनाकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे, अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, कारण की तुमच्या ओबीसीतून आरक्षण हवं आहे जरांगे पाटील यांना आणि ते आरपारची लढाई या 22 दिवसात सुरू करणार आहे, उपोषण सुरू करणार आहे. नाही, आम्ही सुद्धा तयार आहोत. आम्ही रवींद्र टोंगेचं मानधन 21 दिवस उपोषण केलं होतं, सरकारने आम्हाला लिखित दिलं होतं, तरी पण आम्ही सुद्धा या गोष्टीसाठी तयार आहोत. नक्कीच ओबीसी समाज तयार आहे चॅलेंज स्वीकारण्यासाठी. जर जरांगे पाटील ओबीसीच्या ताटातून मागत असेल तर त्याला विरोध करण्यासाठी, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्यासाठी संपूर्ण ओबीसी समाज तयार आहे. आणि उद्या बेंगलुरू येथील राष्ट्रीय महाअधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांसमोर ही बाब आवर्जून सांगितली जाणार आहे, ठराव मंजूर केला जाणार आहे, असंही डॉक्टर बबनराव तायवाडे सर यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, बेंगलुरू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.